पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ऍक्च्युली काय झालं ना, ते नाही बाकीचं पाठवलंय, तेवढंच एक पाठवायचं राहिलंय. पाठवते मी नाही करू शकले, नाही पण मी करते. नाही ते करते. हो एकच मिनिट. चहा पावडर कुठे आहे? चहा पावडर बघतो बघ ना. बघतो. हॅलो, हा सर. नाही ऍक्च्युली काय झालं ना, मला अचानक घर शिफ्ट करायला लागलं, त्यामुळे जरा कामात अडकले मी. नाही मी करते ना, संध्याकाळपर्यंत करते, मॅक्सिमम उद्या सकाळपर्यंत. हा ठीक आहे. अरे नाही हॅलो, नाही तुम्हाला नाही, सॉरी. हॅलो माझा फोन ऑफ झाला. आणि काय रे, ही चहा पावडर आहे का? काळी मिरी आहे ही. अरे ते काही नाही, बरोबर आहे ना. सासूबाईंनी पिल्ल्याला कधी किचन मध्ये मदत करू दिलीच नाही ना. पण आता तसं नाही चालणार आहे. तुला मला इकडे मदत करावी लागणार आहे, सवय करून घे. त्या 3 बरण्या घे जरा. हे काय झालं, फोन ऑन झाला. चार्जिंगला लावला. हे आपल्याला खूप नाही होणार का ग? अरे काय झालं, सांभाळून. ऐक ना, मी काय म्हणतोय, मला किचन मधला फार काही कळत नाही, पण हे ना आपल्या दोघांकरता खूप जास्त होणार आहे. हे बघ, किराणा सासूबाईंनी भरून दिलाय, मला अंदाज नाहीये, त्यांनी दिलाय म्हणजे बरोबरच असणार. मला सांग, माझा चार्जर बघितलास का तू कुठे? अरे अंकू, ते आपल्या बेडरूम मध्ये प्लगला लावून ठेवलाय तू. अच्छा, हो का? बघते. इकडे नाही, मग खाली आपल्या बेडरूम मध्ये. ओ मग जा ना, जरा घेऊन ये. मी का? तू जा. नाही अरे, मी गेले तर त्या मला टोमणे मारतील, तू जाऊन ये. अंकू अगं, का टोमणे मारेल? घाई गडबडीत विसरली. उलट मी गेलो ना तर जास्त ऐकवेल मला. नको, तूच जा. ऐक माझं, तूच जा. मा बोल. ऐक ना, मी आज जरा बाहेर चाललोय, यायला उशीर होईल. यायला उशीर होईल म्हणजे काय? जेवणाचं काय? जेवणाचं आता बाहेर चाललोय, यायला उशीर होईल म्हटल्यावर बाहेरनच जेवून येणार ना. आला काय अर्थ आहे? मग आम्ही दोघांनीच बसायचं का जेवायला? अगं, अंकिता आणि शंतनू आहेत ना, त्यांची केवढी धावपळ चालू आहे सकाळपासून. ते पण येतील. त्यांनी तसं फोन करून सांगितलंय का आपल्याला? नाही, आपण मारे बोलवायचं हो त्यांना, पण त्यांनी काहीतरी वर करून ठेवलं असेल ना. मी जास्तीचं जेवण पण केलंय आणि नेमकं हा चाललाय बाहेर. जा आता, लवकर ये पण. ओके, गुड नाईट. अरे कधीतरी दाराने जात जा की. मा मी नेहमी खिडकीतनं जातो ना, मला सवय लागली. का ओरडताय? कारण तिला हक्कानं ओरडायला आज कोणी नाहीये ना. असं काही नाहीये. हा गॉड, मी काहीच ऐकलं नाही. जा आता लवकर. अरे खिडकी इकडे. आय गॉट इट. हा काय आलेस, मी तोपर्यंत तयारी करा. आले. सरिता, तू कितीही दाखवत नसलीस ना तरी मला कळतंय. एरवी तुमच्या भांडणांचा कंटाळा येऊन शांतता हवी असायची. आज तुम्ही भांडत नाही तर ती शांतताच नकोशी वाटते. बाबा, सुनबाईचा आवाज पण ऐकू येतोय. बापरे. बाबा, आवाज नाही, मीच. हा अंकिता, सासूबाई कुठे आहेत? आतमध्ये खोलीत गेले. मी चार्जर विसरले माझा आमच्या खोलीत. मग जा ना, घे ना. हो पण त्या नाही येणार नाहीत ना, जरा लक्ष ठेवा. नाहीतर नेमक्या मी दिसले तर मला म्हणतील काय झालं, चार्जर विसरलीस. साधं चार्जरकडे लक्ष देता येत नाही, माझ्या पिल्लाकडे काय सांभाळणार आहेस? जाऊ दे, मी जरा जाऊन येते, तुम्ही लक्ष ठेवा. विसरली होतीस. बघितलं तर बटन तसंच चालू होतं, पण फोन मात्र चार्जिंगला नव्हता. हो, चुकून झालं, सॉरी. नाही सॉरी नको म्हणूच, लक्ष ठेव फक्त आता. नाही, वरती तुम्ही दोघंच असणार ना, मी नसणार सगळं बघायला. त्या घरातून बाहेर पडताना, ऑफिसला जाताना सगळे नळ बंद आहेत की नाही, सगळे स्विच बंद आहेत की नाही, हां, आणि गॅस बंद आहे की नाही, हे सगळं आठवणीने बघा आणि मग बाहेर पडा. हलगर्जीपणा करू नका. ते करू आम्ही. हे घाईघाईत लक्षात नाही राहिलं म्हणून स्विच ऑन राहिलं. येते मी.
बघितलं ना, चूक मान्य म्हणून करणार नाही. फोन बंद पडला असेल म्हणून चार्जरची आठवण झाली असेल, काहीतरी काम खोळंबलं असणार. सरिता, अगं सकाळपासून त्यांची धावपळ सुरू आहे. हा, जेवणही केलं नसेल सकाळपासून. आता आलीस तू ती तर विचारायचं ना तिला. कशाला विचारायचं? तिनं तरी विचारलं का जेवणाबद्दल काही? करतील की ऑर्डर. नाहीतरी राजाराणीचा संसार आहे, विचारायला कोण आहे? अंकू चल जेवायला जाऊया. कुठे? कुठे म्हणजे काय, खाली. का? फोन केला होता का त्यांनी? नाही, त्यांनी नाही केला, मी करतो ना फोन. कशासाठी? मी जेव्हा खाली होते तेव्हा त्यांना विचारायचं असतं तर विचारलं असतं ना त्यांनी. तेव्हा तर जेवण पण रेडी होतं. मग आता काय करायचंय यार, मला खूप भूक लागली आहे यार. तर एकच उपाय. एवढं करायची सवय कुठे मला? आता 2 दिवस पुरणार आहे आम्हाला जेवण. बरोबर भूक लागली असेल आता आणि घरात काही केलं नसेल. नशीब मी जास्तीचं जेवण करून ठेवलंय. आता लागली की नाही सासूची गरज. पण तोरा केवढा आले या. अंकिता मंत्री ना? पत्ता चुकलाय. असं कसं? दरवेळी इथेच तर येतो. त्या इथे आता राहत नाहीत, वर राहतात. जा. हा, थांब थांब थांब, इकडे इकडे इकडे. तुम्हीच तर बोलला तू वरती राहतात. हो बरोबर आहे, पण तू ज्या हॉटेलमधनं जेवण आणलंयस ना, त्या हॉटेलमधलं जेवण एकदम बेकार असतं, बेचव असतं. नाही नाही, तुला वाईट वाटणं साहजिक आहे रे. पण तुमच्या हॉटेलमध्ये जेवण मिळतं ना, त्याच्यामध्ये तुम्ही सोडा टाकता, सोडा. आणि तेल तर इतकं असतं, बापरे, लोक घसरतील. आणि तुमच्या तेलामध्ये ना माझ्या महिन्याभराचा स्वयंपाक होतो, कळलं ना. आणि तिखट, अरे अरे अरे, देवा 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 देवा. यार अंकू, अगं कधी येणार आहे जेवण? खूप भूक लागली आहे ग. हे आलं, घे पटकन. आत्ता आला. हा घे घे पटकन घे. किती उशीर केला याला त्यांनी. काय रे, काय रे, एवढा उशीर का झाला? ठीक आहे, थँक्स. हा ना, पटकन. अरे ऑर्डर चुकली रे. ठीक आहे ना यार अंकू, खूप भूक लागली. अगं जे आले ते खाऊया आता. चल पटकन घे घे. आज सगळं जेवण संपलंय ना, आणि तेही आपण दोघच असताना. अरे चा, पडवळ फक्त उरलाय. आज खूप भूक लागली मला. नाही म्हणजे असं शांततेत आजपर्यंत कधी जेवलोच नाही ना, त्यामुळे सगळं जेवण संपलं. एक बोला, झालं का जेवण? हो झालं. आणि नशीब पडवळ नव्हतं. म्हणजे आम्ही बाहेरून मागवलेलं जेवण एक्सचेंज करून घरातलं जेवण पाठवलंय आमच्यासाठी. एवढी काळजी वाटते ना आमची, मग का पाठवलं आम्हाला वेगळं राहायला? का नको झालोय त्यांना आम्ही? अगं एकच दिवस झाला ना तुम्हाला वरती जाऊन, तरी बघ तिला केवढी काळजी आहे. तिलाही वेळ लागेल ना थोडा. तुमची काळजी न करायची सवय करून घ्यावी लागेल, हो की नाही? एनिवे, चला झोपा आता. सकाळी शंतनूला ऑफिसला जायचंय, तुलाही काम आहे ना. आणि तुमच्या बेडरूमचं दार ठोठवून तुम्हाला उठवायला उद्यापासून तुमच्या सासूबाई नाही आहेत ना. काय हो बाबा, आणि तुम्ही पण झोपा, तुम्ही पण दमला असाल. हो, आणि सासूबाईंना तर आज गाढ झोप लागेलच. आम्ही नाही होत ना तिकडे, म्हणजे मी नाहीये ना त्यांना त्रास द्यायला. मग त्या घोरतील, तुम्हाला झोप लागणार नाही. तर कानात कापसाचे बोळे टाकून झोपा. तुलाही शंतनूच्या घोण्याचा त्रास होईल ना. नेलास का कापूस? सासूबाईंनी दिलाय निरांजन लावायला. मग त्यातलंच टाक थोडा कानात. हो, आणि बाबा तुम्ही दारं खिडक्या नीट लावून घ्या, नाहीतर डास येतील. आणि त्या डास आले तर माझ्यामुळे खिडकी उघडी राहिली म्हणून डास आले आणि म्हणून झोप लागत नाहीये, हे सगळं सासूबाईंना बोलता येणार नाही. मग उलट ते तुम्हालाच ब्लेम करतील. बरं, रात्री काही प्रॉब्लेम झाला ना तर खाली या सरळ. नाही, नवीन जागा आहे ना, कदाचित तुम्हाला दोघांना झोप लागणार नाही तिकडे. चला ठेवतो फोन. गुड नाईट. कोणाचा फोन? सुनबाईंचा वाटतं. का केला होता? जेवण झालं का विचारायला. जेवले ना दोघं? हो. ऑर्डर आली होती ना वेळेवर?
तुला काय माहिती त्याने ऑर्डर केलं होतं जेवण? दुसरं काय करणार आहे ती? काम करत असताना तिला थोडं स्वयंपाक वगैरे करायला जमणार आहे. इथेच जमत नव्हतं. पण जेवले ना पोटभर? जेवले. कसं होतं जेवण? बरं होतं असं म्हणाली. हॉटेलमधलं जेवण ना, तुम्हालाही माहिती आहे सरकार कसं असतं ते. इतकं वाईट होतं का? अगदीच वाईट होतं असं नाही म्हणाली. मीठ जरा कमी होतं जेवणात. असं कसं होईल? मीठ कसं कमी असेल? मी चव घेऊन बघितली होती. यांनी सांगितलं नसतं का मला मीठ कमी आहे तर? सरकार, त्यांची जेवणं झाली, आपलीही जेवणं झाली. चला झोपूया आता. हो. अंकू, तुला उणीव जाणवते ना? चल ना, आपणच एक स्टेप पुढे जाऊयात. एवढी काळजी वाटते ना? चला ना, वर जाऊन विचारूया. एक पाऊल आपण पुढे टाकूया. आपली इच्छा आहे, पण त्यांची इच्छा नसेल तर? त्यांची इच्छा वेगळं राहण्याचीच असेल तर? त्यांची इच्छा असेल तर येतील की ते खाली. शंतनू, एवढ्या उशिरा कोण आलाय? आम्ही बघतो, थांब. हॅलो. मला वाटलंच तुम्ही जागे असणार. अरे आता झोपला गेलं असं वाटलं, तेवढ्यात तू आला रे. ये बस. बस. अरे मी घरी कसं जाणार? सगळी दारं खिडक्या लावून घेतलीत. आणि आई बाबांना पण डिस्टर्ब होईल ना माझ्या येण्याने. नाही म्हणजे मी एरवी उशिरा येतो तेव्हा म्हणजे तुम्ही दोघे जागे असता. मी तुम्हाला फोन तरी करता येतो. पण माझ्या उशिरा येण्याने आई बाबांना कधी आतापर्यंत त्रास नाही झाला. एक मिनिट, माझ्या येण्याने तुम्हाला त्रास झालाय का? नाही म्हणजे मी थांबू ना आज इथे? काय बोलतोयस रॉनी? हे पण तुझंच घर आहे रे. हा, थांब इथेच. काही काय फक्त तुला झोपायची जागा. नाही, काम करूयात ना आपण. हे सगळं सामान उचलून ठेवूयात, म्हणजे त्याला झोपायला. हा, आणि आता अजून अनपॅक नाही केलं, त्यामुळे ते पांघरून म्हणून चालेल ना तुला? हा चालेल ना. चालेल, चल घे ते आपण जरा इकडे घेऊन येऊ. बस. ओके. हा, हे बेस्ट आहे. आणि वहिनी, इतकं काय फॉर्मली वागतेस? तूच तर आता म्हणालीस की आपलं घर आहे असं समज. अरे, आणि असं पहिल्यांदा झालंय की मी उशिरा आलो आणि घरात नाही गेलो. नाही, आधी काय व्हायचं, तुझ्या आणि आईच्या भांडणामध्ये दादा आणि बाबांना त्रास व्हायचा. पण मला पहिल्यांदा होतोय ना, त्यामुळे मी कसा छोटा आहे ना अजून. पण आता तुला मोठं व्हावं लागेल. हं? तूच आहेस ना त्या घरात त्यांच्या बरोबर. इतर वेळी एवढा बाहेर उंडारत असतोस, आता घराकडे लक्ष दे जरा. बाकी खूप मैत्रिणी आहेत, सगळ्यांची मदत करतोस. आता घरात पण तुझी एक मैत्रीण आहे, तिच्याकडे लक्ष दे. म्हणजे मैत्रीण थोडी वयाने मोठी आहे, पण तरी सुद्धा तिची काळजी घेतली पाहिजेस तू. दादा, म्हणजे तुझं घरात नसणं मला पचत नाहीये रे. कळतंय ना तुला? रे वेडायस का? दादा, मला इतकं मोठं नाही व्हायचंय की घरात तुझी उणीव जाणवणार नाही. कधी म्हणून वेळेवर उठणार नाही बया. सुनबाई, ए सुनबाई, अगं उठ आता. सगळी कामं मी एकटीनेच करायचीत का? चला पिलू, ऑफिसला जायचं की नाही? चल उठ 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 उठ, चल चल. सरकार, काय करताय? किती वेळ झोपलेत बघा ना. ते वर शिफ्ट नाही का झाले? हो, सवयी लागायला जसा वेळ लागतो तसंच मोडायलाही वेळ लागतो ना. अगं बाई, हिने तू इशीला पाणी घातलं असेल की नाही बघते. सुनबाई, अगं सुनबाई. काय म्हणता सासूबाई?
काय झालं? हा, माझी मदत हवी आहे का? नाश्ता बनवायला येऊ का खाली? नाही नाही, नाश्ता वगैरे सगळं करून झालंय हो माझं. म्हणलं तुळशीला पाणी देतेस की नाही बघावं. आता मी नाहीये, तुला सवय नाही ना, म्हणून आठवण करून द्यायला हाक मारली हो. सासूबाई, मला सवय नसली म्हणून काय झालं? हा, तुळशीला पाणी रोज घालायचं असतं एवढं माहितीये मला. नाही नाही, घातलेलं दिसत नाही अजून. तुम्हाला काय माहिती घातलंय का नाही घातलंय ते? अगं पण पाणी घातलं असतं खाली पडलं असतं ना पाणी, पण खाली पाण्याचा एक थेंब सुद्धा पडलेला नाहीये, म्हणून हाक मारून विचारलं. बरं थांबा जरा. अगं काय हे, हळू घाल की, सगळं पाणी माझ्या अंगावर सांडलं, माती पण सगळी बाहेर पडली. काय सासूबाई तुम्ही एकदा म्हणता तुळशीला पाणी नाही घातलं आणि आता घातलं तर त्याचाही प्रॉब्लेम आहे तुम्हाला. वेगळं राहायला आलंय तरी पण मला छळणं सोडलं नाहीत ना तुम्ही? राहिलं, तुला माझा एवढा त्रास होत असेल ना तर नाही हो बोलणार मी तुझ्याशी, पण म्हणलं एकत्र राहत नाही तो निदान बोलणं तरी राहू दे. पण तुला तेही नकोय, इतकं परकं व्हायचंय का तुला? पण एक लक्षात ठेव, माझ्या शंतनूला माझ्यापासून दूर केलंस ना तर याद राख. हा सासूबाई, मी काहीही केलेलं नाहीये. जे काय केलं ना ते तुम्ही स्वतः केलंयत. हा, आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही जर अशाच वागत राहिलात ना तर तुम्हीच एकट्या पडणार आहात. हे बघ, ते तू नको मला सांगूस, आणि तुला एकटं वाटू नये ना म्हणून मी माझ्या शंतनूला तुझ्या बरोबर पाठवलंय. मी एकटी राहणार म्हणे. मा, काय रे गाढवा, कुठे होतास? मी वर दादा वहिनीकडे. आपलं घर असं ना, वर जायची काय गरज आहे तुला? काल घरी यायला रात्री उशीर झाला, खिडकी बंद होती, मग म्हटलं तुम्हाला कशाला ना त्रास द्या. हे बघ, आम्हाला त्रास झाला तरी चालेल पण बेल वाजवत जा, आणि आजपासून मी खिडकीच उघडी ठेवेन. उगीच आपल्यामुळे इतरांना त्रास नको व्हायला. आता आम्ही इतर झालोय का? नाही, पाठ का फिरवताय? बोला ना आता. मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये. पण वाद घालायला तर तुम्हीच सुरुवात केली आहे. मी फक्त रॉनीला सांगत होते की वर थांबण्याची काही गरज नव्हती, इथे झोपायचं होतंस. अरे अंकिता, आलीस तू? ये ना, चहा घे, तुला कामावर जायचं असेल ना. बाबा, आम्ही दोघं जण कामावर जातोय हे सांगायलाच मी आले होते, पण इकडे आल्यावर लक्षात आलं की आपण एवढेही आपले राहिलेले नाही आहोत. काय बोलतेस तू? सासूबाईंनाच विचार ना, त्या समजावतील. मी काही कुणाला परक बिरक केलेलं नाहीये. हे समोर बोलताय तुम्ही, पण आत्ता जस्ट तुमच्या मनात काय होतं ते बोललात ना. आम्ही कोणीच नाही होत का तुमचे, रॉनीचे? असं मी म्हटलंच नाहीये, असं तुला वाटतंय. नाहीतर काल मी खोलीबाहेर येईपर्यंत थांबली असतीस ना तू, पण लगेच निघून गेलीस, कारण तुला घाई होती ना. कशाला थांबशील म्हणा, तुझ्या मम्मी पप्पांना घेऊन गेलीस ना बरोबर. सरकार, असं काही नाहीये. माझ्या लग्नात माझ्या मम्मी पप्पांनी त्या बाहुल्या का दिल्या होत्या? तुझ्या संसारावर नजर ठेवायला, तुला त्यांची आठवण येऊ नये ना म्हणून. एक्झॅक्टली. आणि तेव्हा मी त्यांना काय सांगितलं होतं आठवत आहे ना? मी म्हणाले होते की माझी सासू माझ्या आईसारखी आहे, आणि माझ्या बाबांसाठी तर मी मुलगीच आहे. मग मला का तुमची आठवण येईल? आई सारखी आहे ना, आई नाहीये. म्हणून तर मी जेव्हा तुझ्या डोक्याला तेल लावायला घेते तेव्हा सारखी म्हणतेस नको नको, माझ्या डोक्याला नका हात लावू, नाहीतर तेल लावून चिपचिपीत कराल माझे केस. कारण ते तुम्ही करताच. पण आता काय संबंध आहे त्याचा? रॉनी आमच्याकडे आला तर काय प्रॉब्लेम आहे? नक्की काय प्रॉब्लेम आहे तुमचा? मला काहीच प्रॉब्लेम नाहीये ग, तुझ्यासाठी सगळंच नॉर्मल आहे. अगदी सहज निघून गेलीस ना तू, आणि माझ्या पिल्लूला मात्र माझ्यापासून दूर घेऊन गेलीस. काहीही तुमच्या पिल्लाला लांब वगैरे केलेलं नाहीये. एक मजला वर राहतोय फक्त आम्ही, आणि एवढंच असेल ना तर ठेवून घ्या तुमच्या पिल्लाला, मला काहीही प्रॉब्लेम नाहीये. पण तुमच्यामुळे आम्ही वेगळे राहायला गेलो एवढं लक्षात ठेवा. बघितलंस ना पिल्लू, तुझी बायको मला कशी बोलते ते. अरे ही चार्जर इथेच विसरून गेली, वर बटनही चालू ठेवून गेली, आणि परक केलं असतं ना मी तुम्हाला तर चार्जर जपून नसता ठेवला, फेकून दिला असता मी. चार्जरचं काय सांगताय मला? तुमच्या पिल्लाला गेलं 1.5 वर्ष सांभाळते मी, त्याचं काय? माझ्या पिलूची तुलना तू चार्जर बरोबर करतेस?
उगाच माझ्यावर वाटेल ते आरोप करू नका. आणि काय चुकीचं बोलले मी? बरं, आणि एवढंच होतं तर मग खिडकी उघडी ठेवायची ना. कसा येणार रौनक बिचारा घरात? आणि खरं सांगू का, मी त्याला काहीही त्रास वगैरे दिला नाही. उलट नेहमीपेक्षा जास्त चांगली झोप लागली असेल त्याला. आता झालं ना बाई तुझ्या मनासारखं, मग आम्हालाही शांतपणे झोपू दे की आता. आमच्या मनासारखं? तुमच्या मनासारखं झालंय सासूबाई. तुमच्यामुळे आम्ही घर सोडून गेलो आणि वेगळे राहतोय. खुश आहात ना? हा, राहा मग आता. अंकू, राहीन राहीन मी एकटी. उद्या माझा रॉनी जरी घर सोडून गेला तरी मी एकटी राहीन. या भिंतींशी बोलेन, यांच्याशीच भांडेन मी. आणि नाही सहन झालं ना तरी नाही बोलणार.